कर माखन खाया गवलन कानंद कुवर कन्हैया काय बड़ाई दिखावत मोई जानत हो प्रभु बड़ा तेरा सबई अवर बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला काय बड़ाई दिखावत मोई जानत हो प्रभु बड़ा तेरा सबई तीरथ बड़वन गवा चरावत कहे तुपया बंधु लकड़ी लीले हाथ काय बड़ाई दिखावत मोई जानत हो प्रभु पण तेरा सबई पांडुरंगा करो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामता काय भक्तीच्या वाटा मज दावा सुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता श्री संताची साष्टांगी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शिवेला
गौलन आनंद घोर कन्हैया काय बड़ाई दिखावत मोई जानत हो प्रभु पण तेरा सवयी प्रस्तुत कीर्तन रूपी शिवी करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांची लहान बंधू काळोबा महाराज यांचा 4 चरणाचा आणि हिंदुस्थानी गौडणीपर अभंग सेवे करता निवडलेला आहे. तेव्हा काय निमित्तानं सर्वांना कल्पना आहे. बाबांच्या दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे श्रावण मासानिमित्ताने होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्या सोहळ्याच्या अनुषंगाने काकडा हरिपाठ त्यानंतर सकाळी 9 ते 12 दुपारून 3 ते 4 पारायण झालेलं आहे आणि 4 ते 5 परमहंस रामचंद्र बाबांचा हरिपाठ आहे. त्या हरिपाठावरती बाबांच्या कृपेने यथामती यथावकाश आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या वतीने हे समारोपीय कीर्तन माझ्या वाट्याला आहे आणि असं आहे मंदिर म्हटलं की उत्सव अतिशय महत्वाचे असतात. मंदिरामध्ये उत्सव अतिशय महत्वाचे. बरं याचे फायदे देखील आहे. 5 प्रकारचे फायदे. पहिला फायदा आहे उत्सव हे एकतेचं साधन आहे. कल्पना करा समजा हा ज्ञानेश्वरी पारायण आपला जर उत्सवच नसता तर एवढे लोक आपण एका ठिकाणी आलो असतो का? म्हणजे उत्सव हे एकतेचं साधन आहे. उत्सव हे प्रेमाचं प्रतीक आहे. एकामेकाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतो. तसं प्रेम आहेच त्याबद्दल काही नाही, पण मात्र उत्सवाच्या निमित्ताने विशेष प्रकारचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतं. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे कारण उत्सव हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. किती प्रसन्नता निर्माण झालेली होती. गेल्या 7 दिवस झाले ज्ञानेश्वरी पारायण, नाश्ता, जेवण, त्यानंतर हरिपाठ, काकडा, चांगले दिवे वगैरे लावणं, त्यानंतर रात्रीला काल रात्री आपलं पारणाची सांगता झाली आणि पारणाची सांगता होऊन भव्य प्रमाणामध्ये दीप महोत्सव आपण केलेला आहे. उत्सव हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. उत्सव हे प्रेमाचं प्रतीक आहे. उत्सव हे एकतेचं प्रतीक आहे. उत्सव हे भावनेचं संवर्धन आहे. ऐका, इतर वेळेला बाबांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव असतोच, पण मात्र या उत्सवाच्या निमित्ताने तो भाव वाढत चालत असते. उत्सव हे धर्माचं संरक्षण आहे. कारण इथं धर्माच्या गोष्टी केल्या जात असतात. अरे ज्ञानोबा बोले ना किंबहुना तुमचे गेले हे धर्म कीर्तन सिद्धीस गेले. त्यामुळे असे उत्सव मंदिरामध्ये होणं गरजेचं आहे. कारण योगीराज गजानन महाराजच्या मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्ताने 1 महिनाभर कीर्तन असतात. आपलं आता चालू झालेलं आहे, पण आपण 8-10 दिवसच करायचं. म्हटलं तर आपलं देखील महिनाभर होऊ शकतंय, पण मात्र एकदमच जर बोजा टाकला तर मग ते भारी जात असेल. हळूहळू धाडे धाडे हे तुले न एक वेळे मार्गाचे ने बळे निश्चित टाके. हळूहळू करत राहा, निश्चितपणे ते पुढे जाणार आहे. आमच्या मोगवांची मंडळी आलेली आहे. ताई म्हणत महाराज सर्व काही आहे हो, पण भगवंताने आपला खरा आनंद घेऊन नेलेला आहे. म्हटलं ताई हा तर मूर्तिलोक आहे. आपणच कीर्तनामध्ये सांगतो येथे नाही उरो आले अवतार येरते पामर शिव घेते. देह दृष्टीनं बाबा जरी गेले असतील तरी आध्यात्मिक दृष्टीनं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अजून देखील आहेत. पण संस्थांचे सर्व उत्सव चालू आहे. रामनवमी, हनुमान जयंती फार भव्य उत्सव होतो. तो यात्रा उत्सव बाबापासूनच आहे. त्यानंतर बाबांचा जे समाधी कालाचा 3 दिवसाचा तो देखील भव्य प्रमाणामध्ये उत्सव होत असतो. गुरुपौर्णिमेचा देखील
उत्सव होत असतो. रक्षाबंधनचा देखील फार मोठा उत्सव होत असतो. गोकुळाष्टमीचा हा देखील उत्सव होत असतो. त्यानंतर जयवंताई आणि बाबांचा तो देखील पुण्यतिथी उत्सव होत राहत असतो. आणि विशेषतः हे आहे, बाबा समाधिस्थ झाल्यानंतर देखील दर सोमवारचा महाप्रसाद चालू आहे. मी सांगत असतो काही, कारण त्यावेळेला बाबा फक्त एका आपल्याला गादीवर दिसायचे. आता बाबा चराचरामध्ये वास्तव्य केलेले ते. आणि आमची गुरुजी तुकाराम बाबा नेहमी सांगतात, कारण इथलं पाणी म्हणजे तीर्थ आहे, इथली माती म्हणजे अंगार आहे, आणि इथलं जेवण म्हणजे प्रसाद आहे. त्यावेळेला बाबांचं दर्शन आपल्याला इथं गादी घरामध्ये आल्यानंतर, आणि हे आपलं गुरुभवन आहे समजायचं. कारण बाबा इथं बसायचे, बाबांनी इथं देह ठेवलेला आहे. म्हणजे प्रामुख्यानं तुमच्या आपल्या भक्तांचं हे गुरुभवन आहे. फक्त बाबा गुरुभवनापुरतेच होते, आता बाबा सर्व ठिकाणी आहे. आणि असं आहे, भगवंताची कृपा आहे, बाबांचा आशीर्वाद आहे, सर्व संस्थे म्हणजे सर्व भक्त मंडळीचं सहकार्य आहे. त्यानंतर संस्थेची जी कार्यकर्ते मंडळी आहे यांचं देखील धडपड आहे. म्हणूनच कार्य देखील यशस्वी होऊन आलेले आहे. समाधी मंदिर हा ते ठिकाण तर आपलं अस्मितेचं स्थान होणार आहे. ते काम असं आहे, भूतो न भविष्यती. कारण आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारं मंदिर समाधी मंदिर झालेलं आहे. समाधीला संगमर दगड लावलेले आहे. एवढंच नाही, समाधीला जवळजवळ 27 ते 30 किलोचं चांदीचं कोटिंग येणार आहे. आपण फक्त कल्पना करा, पुरवणारे ते आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू. किती दिवसाचं सांगतो. अरे रामचंद्र बाबा कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, परीस आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी परिसाहापेक्षा महाराजचा अधिकार फार मोठा आहे. कामधेनू काय करतो, जशी कामना केली तसं फल देतो. पण महाराजांची शरणागती जर पत्करली तर कामनालाही परमात्मा प्राप्ती करून देतात. कामधेनू कल्पना केली तसं फल देतो, चिंतामणी जसं चिंतन केलं तसं फल देतो. पण महाराज अचिंत्य हे परमात्मा प्राप्ती करून देतात. कामधेनू कल्पतरू चिंतामणी जसं चिंतन केलं तसं फल देतो. परीस लोखंडाचं सोनं करतो. पण महाराज आपणासारखे करती तात्काळ नाही ताड वेळ या लागे. आणि मला हे उपमा थोडी कमी वाटली. ज्ञानवंता लोहा परिसासी नसाय उपमा सद्गुरु महिमा अगाध. यांचा अगाध महिमा आहे. ज्ञानोबाचा एक अभंग आहे, या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा गाद देणे चिंतामणी ठेंगणा. या संता परिसुदार नाही त्रिभुवनी थोर माहे बापे सोहदर इष्ट मित्र सोयरे. आणि बाबा तर असे आहे, माझ्या ठाई तुम्ही भाव जैसा धरा तैसाच मी खरा तुम्हाला गे विढाला. भक्त मंडळी आली, कारण भक्त मंडळी येणारी एका समाजाचे नसतात,
जैन लोक येतात, जैन लोक कधी कधी त्यांना असं वाटते बाबा आपलेच आहे, खरं ते दिगंबर अवस्थेमध्ये आहेत. मारवाडी लोक आले की त्यांना असं वाटते बाबा आपलेच आहे. गुजराती लोक आले त्यांना असं वाटते आपलेच आहे. याच्यापेक्षा ज्ञानाला वाटते आपले, योग्याला वाटते आपले आहे, कर्मठाला वाटते योग्य आपले आहे. म्हणजे सर्वांना बाबांच्या विषयी फार मोठं प्रेम आहे. आणि खरं असं आहे, हे खरं म्हणजे प्रेम मूर्तीच आहे. विढाला बाबांचं जर आपण बोललो ना तर पाहिल्या हा वेद लावी, पाहिल्याबरोबर माणसाला वेद लावणारी बाबा आहे. आणि अशा बाबांच्या दरबारामध्ये श्रावण मासानिमित्ताने, कारण मागच्या वर्षी अधिक श्रावण आला होता, तो अधिक श्रावण आल्यामुळे म्हटलं मग अधिक महिन्यामध्ये काही ना व्हायला पाहिजे, पारायण केलं. पारायण केल्यानंतर पुन्हा यावर्षी तिच्या भगवान बाप्पूचा आधीच नोंदा होता बाबा यावर्षी देखील आपल्याला श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करा. आता त्यांनी म्हटल्यानंतर आपलं कसं आहे, सेवके करावे सांगितले शिक्क्याचा जो धर्म. जनक महाराज पंचमीची आपल्याला दर पंचम्या काढायच्या आहेत 1 वर्षभर, तर संकल्प पूर्ण झाला. आता हा मंदिर झालं, कळस आला, जसं आपल्या पादुका प्रत्येक भक्तांच्या घरी गेलेल्या आहे, तसं कळस आणि पादुका प्रत्येक गावाला निदान 1 महिना तरी दर्शनाला नेण्यात येणार आहे. स्थापना झाली, मूर्तीने नेणार आपण, फक्त कळस न्यायचा. आणि कळस देत असताना प्रत्येक गावाला जी भक्त मंडळी आहेत त्यांच्याकडे कळसाचं दर्शन होणार आहे, अन्य अन्य लोकांना देखील दर्शन होणार आहे. आणि एकदा का कळसाची प्राण म्हणजे स्थापना झाली की पुन्हा तो कळस तिथून काढला जाणार नाही. पण आपल्या लोकांना तो दर्शनाचा योग तो देखील जसा पुंडलिक महाराजांचा होता तसंच आपलं देखील होणार आहे. आणि इथं जे चालते ना हे सर्व बाबांच्या स्मृतीप्रमाणे चालते. जशी त्यांनी स्मृती दिली ना त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने आणि शिस्तबद्ध पार पडत आहेत. ही खरं म्हणजे बाबांची कृपा आहे. कारण भगवान बापूला असं वाटलं होतं महाराज गेले, आता काही खरं नाही, आता काही खरं नाही असं प्रत्येकाला वाटलंच होतं. पण त्याच बाबाने तुम्हा आपल्या लोकांना फार मोठी स्मृती दिली आणि सांगितलं मी देहदृष्टीने जरी गेलो असेल तरी मात्र तत्वदृष्टीने अजून देखील या पंचमहाभूतामध्ये याच ठिकाणी भक्ताचं रक्षण करण्याकरता मी कायम आहे. तरी 8 दिवस का होईना बाबांची सेवा घडावी या हेतूने आपलं ज्ञानेश्वरी पारायण. आणि ज्ञानेश्वरी पारायणाला प्रतिसाद देखील बऱ्याच एक जण म्हणजे महाराज किती लोक होते, म्हटलं 25-30 जण होते. आता यावर्षी कमी होते, आता पुढे याच्यापेक्षा देखील वाढणार आहेत ना. कारण नाश्त्याने जेवणच कशी झाली संतोष. आणि खिचडी वाटली की लेकरं शाळेत वाढत असतात. पाण्यानं असं केलं, ज्या दिवशी आपलं पारायण चालू झालं त्या दिवसपासून रोज पाऊस चालू झाला तर कालेलीच त्यांनी बंदी दिली, बंद झालेलं आहे. तर येणाऱ्या भक्ताला सोमवारचे भक्त आहेत ना आपले, कारण बाबा शिवस्वरूप आहेत आणि शिवस्वरूप असल्यामुळे सोमवारच्या भक्ताला येण्याकरता त्रास न व्हावा. आणि योग असा आहे, कालच्या दिवशी योगीराज गजानन महाराज ते देखील 2 महिन्यानंतर पंढरपूरवरून आपल्या स्थानावरती आले. म्हणजे काल गजानन महाराजांचं दर्शन आणि आज रामचंद्र बाबाचं दर्शन या मोगवानवाल्यांना करतो. काय पुण्य केलं तुम्ही बिडा. योगायोग आहेत होतं, कारण बाबा देखील गजानन स्वरूपच आहे. मग ते आल्याशिवाय काला कसा काय होणार विडाला. बाबांच्या दरबारामध्ये श्रावण मासानिमित्ताने आपण केलेला हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोडा. आणि आज हे समारोपी कीर्तन फार विस्तार करणार नाही, कारण आज भंडार नाही आहे तुमचे मनात्री त्यांचा देखील भंडारा आहे. ते भंडाऱ्यावाले ओळखीचे म्हणजे माझ्या भोवती प्रश्न भंडारावाले किती भाग्यवान बरं. न सायास करता
कीर्तन चालू आहे ते काल्याचं कीर्तन आहे. कारण दर सोमवारी जरी महाप्रसाद असला तरी मात्र दर सोमवारला आपली कीर्तन नसतात. पण या सोमवारवाल्यांचा एवढं बाकी किती कीर्तन आहे विडा. श्रावण महिन्यातला सोमवार असल्यामुळे सर्व परिसरातील भक्ती मंडळी आज या ठिकाणी हजेरी लावत आहे. म्हणजे नंदू देखील आलेले आहेत, तेलारावाले देखील आले, हे सर्व खेळवाले असतील. सर्व भक्त मंडळाच्या सर्वांची नावं सांगणं महत्वाचं नाही. त्यानंतर अशा पद्धतीने आणि गेल्या 7 दिवस काकडा हरिपाठ वगैरे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे अमर महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ते मृदंग साथ करतात. विराज गजानन महाराजांची यांनी बऱ्याच वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली. जयनाथ महाराज फडके ते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे राजू महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे रमेश महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे संतोष महाराज आहेत. महाराज देखील आहेत. तुम्ही आपण संपूर्ण जाणकार श्रोत वर्ग असा हा सामारूपी कीर्तनरूपी सेवेचा सुयोग आहे. वारकरी संप्रदायाचा सप्ताह कितीही वर्षाचा असो, कितीही महिन्याचा असो, कितीही दिवसाचा असो, त्याची सांगता कशाने होत असते? काल्याचे कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की वर्णन काय असते? चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी. जे भगवंत आणि गोकुळामध्ये चरित्र केलेले आहे त्याचा आपल्याला उच्चार करायचा आहे. उच्चार कारण इतर दिवशी कीर्तनकार स्वतंत्र असतो. स्वतंत्र असतो म्हणजे त्यांनी काही बोलायचं नसते. ज्ञान भक्ती विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती उराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे. आता ही मर्यादा राहिलीच नाही ताई विडाला. कीर्तनाला गेले असताना महाराज वाटते हो कीर्तन तुमचंच आहे म्हणे मजा आली पाहिजे बरं. मजा येण्याकरता साड्या नेशाला आता दुसरं काही नाही राहिलं. काय खोट आहे बाबा विडाला. मर्यादा फार खाली ढसळलेली आहे. त्याला कारण कीर्तनकार नाही, समाज आहे विडाला. विषय नाही. इतर दिवशी कीर्तनकार स्वतंत्र असतो पण काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. कारण त्या दिवशी भगवंत आणि जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याचा विचार. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. ते चरित्र उच्चारावे कोणतं? येदशी चरित्र केले नारायणे रांगता गोधने. गाई रांगत असताना आणि रांगत असताना जे चरित्र केलेलं त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे. त्या अनुषंगाने सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे लहान बंधू कान्होबा महाराज. कारण तुकोबरा हे 3 होते. सावजी सर्वात मोठे, तुकोबाराय 2 नंबरचे आणि कान्होबा महाराज 3 नंबरचे. पण सावजीचे अभंग नाही, सावजी महाराजांचे काही अभंग नाही. कारण सावजी महाराज लगेच
त्यांची पत्नी वारली, निघून गेली तीर्थयात्रेला, कारण ते ब्रह्मदेवाचा अवतार होते. पण कान्होबा महाराज जगद्गुरु तुकोबराच्या सोबतीला असायचे, नेहमी संगतीत असायचे. आणि नेहमी संगतीत असल्यामुळे जसं तुकोबराय भंग करायला लागले तसे कान्होबा देखील भंग करायला लागले. साहजिक आहे, एखादा मुलगा तुमचा 7वीला आहे आणि एखादा मुलगा 4थीला आहे. तो 7वीचा अभ्यास करत असताना 4थीचं जे आहे तिथे जर बसलं ना तर त्याच्याबरोबर याचे देखील पाठ होऊन जात असतात, प्रश्न पाडे वगैरे, हा नियम आहे. त्याप्रमाणे तुकोबराय जसे अभंग करायला लागले तसे कान्होबा महाराज देखील अभंग करायला लागलेले आहेत. आणि त्या कान्होबरायांचा हा अभंग हिंदुस्थानी अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. प्रसंग साय अभंगाचा हे भगवंत आणि गोकुळवासी आणि संपूर्ण मथुरावासी एका जंगलामध्ये बोलावले आणि यज्ञाचं आयोजन ठेवलं. त्या यज्ञाकरता सर्वांना बोलावलेलं आहे. सर्व गोकुळातले आले, मथुरेमधले देखील आले. आता तिथं आलं असताना भगवंतानी प्रवचन ठेवलं, ते स्वतःच ठेवलं. माझ्यासारखा असेल तो विडाला स्वतःच प्रवचन. आणि प्रवचनाकरता भगवंताने श्लोक निवडला गीतेतला, गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभो प्रलय स्थान विधानम निजमत. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या ब्राह्मणे जगात ऐसा जो समर्थ. हे सर्व उभे पाहून घ्यायचे. आणि एक ज्ञानावर आरू झालेली गौड झाली, ते नंतर आली. गर्दी होती आणि तिथं आपले चोपदार होते. चोपदार हे उडे आज जाता येणार नाही, प्रवचन चालू आहे. त्याने वय बाजूला, त्याला बाजूला केलं. गेली तसं बरं गेली असताना टेजवर गेली असताना सांगितलं, हे बंद कर तुझं प्रवचन. तू काय सांगून राहिला? म्या बोलविल्या तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नातो. बस झालं, हे सांग ना, तू कसा आहेस आम्हाला माहित आहेस, तू कसा आहेस आम्हाला माहित आहे. असं म्हणत असताना भगवंताने विचारलं, मी कसा आहे हे सांग बरं. तर तिनं सांगितलं, अरे गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी तू आला असेल, त्या गोकुळामध्ये तू काय पराक्रम केलेला आहे ते गौडन सांगते अभंगाच्या पहिल्याच्या. काय पडाई मारून आलेलं आहे, तू कसा आहेस तुला सांगायचं का? तू असा आहे, चुरा चुरा कर मागण खाया. सर्वांची नाव घेतले गेले, पण आदरणीय श्री भक्तीपर आहे तुमच्या गोपाळ महाराज, कारण ते आता आमच्या आश्रमातून जरा ग्रस्त आश्रमामध्ये गेले पण थोडी विसरल्या गेले शी विडाला. आणि अति जवळच्या माणसालाच माणूस
विसरत असते म्हणजे ते अति जवळचे आहेत आमचे विडाला. झालं सांग तुझं तू कसा आहे मला माहित आहे. चुरा चुरा कर म्हणजे चोरून चोरून तू माखण खाल्लेला आहे. चुरा चुरा कर माखण काय गवलन का नंद वरत नया. तू तर नंदबाबाचा मुलगा आहे आणि चोरून चोरून तू माखण खाल्लेलं आहे. तू काय समोर होणार एवढी पडेल. कारण आता एवढं सांगणं म्हणजे बराबर नाही. समजा मी जर म्हटलं तुमच्या आजोबाला मी तत्वज्ञानाचा उपदेश केला. हो महाराज आता तुम्ही आता यायला लागले. येत असताना तुम्ही आमच्या पूर्वजांना कसं काय ज्ञान सांगितलं तसं ते गौरव मानू लागली. का रे चोरून चोरून तू माखण खाल्लेलं आहे. बरं तू एवढी बडाई कशी काही मारून आलेलं आहे. तू कसा आहे मी तुझं सर्व जाणत आहे. दुसऱ्याच्या बसलेल्या लोकांनी याच्याकडे टाळी कृष्णा काय सांगू राहिला तू. काय बळाय मारून आला. बळाई काय बळाय मारून आलेला आहे बळाई दिखावत मोही ती माझ्या समोर मी पाहिलेला आहे. मी पाहिलेलं कारण गोकुळामध्ये वगैरे किती प्रकारच्या होत्या. 3 प्रकारच्या. कोणी लेखी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र. बरं त्याच्या गौडणी होत्या. त्या सामान्य बाया होत्या का. भगवान बोलले उद्धवा ह्या जाण वेद गरिबीच्या श्रुती रूपी नो हे मत प्राप्ती. अरे हे वेदातल्या श्रुती आहे. यांना माझी प्राप्ती झाली नव्हती. त्याच श्रुती किती प्रकारचे आहेत. 3 प्रकारच्या. कर्मपद ज्ञानपद आणि उपासनापद. त्या गौडणी म्हणून जन्माला आलेल्या आहेत. बरं प्रत्येक गावात 3च बाया. बरं सरपंच 3च बाया 3. सरपंचाला सांगितलं ते बरं. एक तर त्या बाबा मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणी झाल्या. मुख्यमंत्रीचे एसटी महामंडळवारीचे त्यामुळे आपल्याला काही नाही. बरं मग त्या जर बहिणी आहेत तर तुम्ही जवळ झाले. आम्ही सोडून बरं विडाला आपण काही कोणाच्या जवळ नाही. बरं आहे कारण आपल्याला देव सोयरा आहे. विडाला थोडी संगती होते म्हणा. आता सांगा आपण महिन्यानी 15 दिवसांनी 8 दिवसांनी येणाऱ्या माणसाला जर एवढं हुरहुर वाटते. नेहमी जे सानिध्यामध्ये होते तुमचे आईसाहेब कोकिला आहे बापू शिवाभाऊ त्यानंतर हे गोडबोले वगैरे ही जी मंडळी आहे. कधी कधी भास होत असेल मावशी असं काही केलं की अरे देववाले ज्ञान म्हणजे ती पूर्वीपासूनची परंपरा आहे की काही जरी बनवलं कोकिला मावशी तर पहिल्यावर कोणाला जाते. देवबाला जाते. आणि देवबाला आल्यानंतर त्याचं काय होते माहिती आहे का बाळा हो. त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होते.
उशिरा झाला तर भास होत असेल त्यात आपण बाबाला चहा नाही दिला. तंत्रचे अनेक प्रकारचे भास त्या स्थानिक लोकांना. आता आपण जर महिन्याला 8 दिवसाला येणारे जर आपल्याला भास होते दळू हे येले किती होत असेल विडाला. मी तर असं आहे वास्तविकवादा श्री संत सकाराम महाराज संस्थेचा विद्यार्थी. तर 21 वर्षे मी राहिलो पण या बाबांनी काय वेधून घेतलं काय म्हणून मला इलोऱ्याला गेलं तर काही वाटत नाही. पण मात्र ओझेगावला जर मी महिन्यातून आलो नाही 8-10 दिवसातून जर आलो नाही असं वाटते आपलं काहीतरी हरवलं विडाला. लय मला अतिशक्ती बोलता. कधी कधी आश्रम मध्ये असताना आमच्या टाकडीला आपण म्हणतीच झोपता असताना बाबाचा फोटो माझ्या समोर लावले. तिकडे पाहता पाहता आपण म्हणती त्यांच्या जीवन चरित्राचा आठव होतो आणि आठव झाला की सहर डोळ्यामधून घडघड आसरू आपण मती चालू होता. त्या गौडाने म्हणाले कृष्णा अरे ज्ञानाला जर घडून येते अरे कर्मपर श्रुती त्या सुना म्हणून जन्माला आल्या. ज्ञानरूपी श्रुती सासवा म्हणून जन्माला आल्या आणि उपासना रूपी श्रुती मुली म्हणून जन्माला आल्या. म्हणजे ज्ञानावर आरूढ झालेली आहे ते म्हणते काय समोर आलेलं आहे काय बडावी दिखावत आणि मी पाहिलेलं आहे. तर कोण पाहते तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असते ते जया दिशे ते ज्ञानास्तव. जोपर्यंत आपण ज्ञानावर आरूढ होत नाही तोपर्यंत खऱ्या दृष्टीनं परमात्म्याचं यथार्थ दर्शन होत नाही असं मी नाही बोलत ज्ञानोबराय बोललेली आहे. काय बडाय मला दिखावत मुळी मी पाहिलेला आहे काय बडा दिखावत जानत हो मी जाणते तुला चांगल्या प्रकारची जाणते चांगल्या प्रकारची. आता आपण किती काहीतरी बोलत असतो ना एवढे गावचे लोक म्हणते तुम्ही काय सांगता महाराज आम्ही जाणतो आमच्या घरी यायचे पाण्यात बसायचे काय सांगता महाराज तुम्ही म्हणता बाबा ब्रह्मा आहे पण मात्र आमच्या घरी यायचे लहान लेकरांना चिडून द्यायचे आमच्या घरी यायचे गटारीतलं पाणी प्यायचे आमच्या देखत मन नदीच्या महापुरामध्ये उडी टाकलेली आहे आमच्या देखत गाईच्या मागे 1 महिनाभर आलेले आहे तुम्ही काय सांगून आला पिढाला. तसे ते एवढं म्हणायला लागले जानतो प्रभू पण तेरा सबही सर्व मी तुझं जाणत आहे. एवढंच नाही तेवढं नाही काय आहे अधिक मला सांगायचं आहे म्हणे तू लहानपणी यशोदे घरामध्ये घोड्या करण्याकरता गेला तिचा दह्याचा माठ फोडलेला आहे. माठ फोडला असताना यशोदा मैयाला राग आला तू काम करू देत नव्हतं तिनं तुला उकडाला बांधलं असं आठवण करून ती गौडण त्या भगवंताला सांगायला लागलेले 3ऱ्या चरणामध्ये.
चाललं तुला माहिती नाही. भगवंताने विचारलं काय झालं. काय झालं म्हणजे तुला यशोदा मैयाने एक वेळेला उखळाला बांधलेलं होतं. काय बरावी ती खावत मोय औरबात सुन. म्हणजे अधिक तुला गोष्ट सांगतो. बात म्हणजे गोष्ट. औरबात सुन उखल सुगला म्हणजे तुला उखळाला बांधलेलं होतं. बांधलिया तू अपना रूपाला. कारण जयवंत आई देखील बाबाला कधी कधी गावात न जावं याकरता इथंच बांधून ठेवायचे. पण मात्र हे बाबा कडक निघून जायचे. विढला सांगत आलेलो मी. हे दुसरं नाही बरं. हे यांचंच आहे सर्व. हे यांचंच आहे. अवरबात सुन उखल सुगल बांधलिया तू अपना रूपाला. हे कृष्णा तुला हा आई साहेबांनी बांधून ठेवलं. तू मोठं समोर आला की म्या बोललेल्या विषू म्या बोललेल्या सूर्य झाले म्या आलेल्या नाही. हे तू काही सांगू नको आम्हाला. बघा सर झालं का तुझं. ते म्हणे नाही रे. गोकुळामध्ये हातामध्ये काठी घेऊन वनावनामध्ये तू फिरत होता. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. शेवटचं चरण. गौवाच्या रावत कहे तुकया बंधू लकडी दिले. हातामध्ये काठी घेऊन तू काही रागत होता. विढोबा सांगितला. त्यानंतर संभ्रम निर्माण झाला. आपण कोणता गाव म्हणून ठरवते की दुडीवर दुडी गवडण साथे निघाले. पण इथं आलो विना घेतला. रामकृष्णचं झालं. बाबांकडे पाहलं. अक्षरशः म्हटलं जाऊ द्या चुरा चुरा करच घ्यावा. विडावा अभंगाचा आशय थोडक्यामध्ये तुमच्या पुढे मांडला. तर कार्याचा विचार असेल 10 मिनिटामध्ये. कारण बरोबर 12:30 आपला महाप्रसाद चालू होणार म्हणजे होणार. तर सोमवारच्या नियमाप्रमाणे भगवान मथुरेमध्ये प्रगट झाले. पण तिथं राहिले नाही. ते गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आले असताना कागासूर बकासूर रिटासूर मारला. कारण काग बग रिटा मारिला बाळपणी अवघी दैत्य खाणी पुढे गेले. पुतण्याचा फरशा पाळला. भगवान थोडे मोठे झाले. अंगणामध्ये आले. शिटी वाजवली. सर्व गोपाळ जमले. गोपाळांना विचारलं का रे अशी अगरबत्ती शपकवणार. म्हणे तिकडे खपते तिकडे. म्हणे संघटना तयार करा. त्या संघटनेचा नेता कृष्णाला ठरवलं. एक गोपाल गेला दगड आणला. बाकीचे गोपाळ गेले वनफुलं जमा केली. त्याचा हार केला. कृष्णाच्या गळ्यात टाकला आणि गोपाल नाचायला लागले. आपल्यातला राजा झाला. गळ्यानो राजा गिरे झाला. गळ्यानो राजा गिरे झाला.
राजा गिरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान सांग मला राजा केलेले, तुम्हाला पोटभर पाहिजे ना, देऊ या आलं तरी या रे लागे अवघे सारे गोपाळ जायला लागले. पण आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी ईशदेव करायला लागले. जसं आई साहेबाजवळ परमपूजनीय बाबांची घराणी यायची, तशी त्या गोकुळवाशी गौडन देखील घराण्याचे यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी जावे. पहिली आली धावणी, याने गे बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, थोडीशी गाठ देवणी, गाठ बाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा धना. दुसरी आली यशोदे, काय सांगावं यशोदे सगळं काय केलं, बाई तुझा लाडका काना तुझाच गोड. आई साहेब विचारायच्या ना कधी कधी, काय केलं माझ्या लत्यानं म्हणत, तो माझा अधिकार नाही विडाला. रात्री माझ्या मंदिरी आला, अनेक अनेक प्रकारच्या खोड्या, अष्टदळ काळी अंगणी वरे मुते. मला असं वाटते जोपर्यंत बाबा चांगल्या चालत्यात अवस्थेत म्हणजे तरुण अवस्थेत होती, तोपर्यंत इथली देखील रांगोळ ठेवली नसेल विडाला. काय झालं तुला माहिती, पिळून गोपाड घरामध्ये चिरे काना, कै दूध खातो पडोनी जातो यादवाचा राणा. आजच्या जागरणाचा परिणाम आहे आवाजात. लागलेले आहेत, पण यशोदेचं मातृहृदय होत. कारण असं एक कोर्ट आहे, त्या कोर्टामध्ये मुलाच्या सर्व केसा नील होत असतात. यशोदा काय सांगून राहिले तुम्ही, माझा बाळ सगुण गुणाचे परिस्थिती गोकुळामध्ये होती असं नाही बरं, हे परिस्थिती या वजे गावातही होती. हेच परिस्थिती होती. आई साहेब म्हणायच्या, काय सांगता बाई, बाळ सगुण गुणाचे ताणी, 5 वर्षाचे माझे बाळ अंगेवीच खेळ खेळली, का लटकीच घेता आडवी. उलट तुम्ही लपुणियाचा भोवरा, तुम्ही लपुणियाची बुद्धी, तुम्ही खवणी लोण्याचा गोडा, आडगिता माझ्या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा. हा 12 घरच्या 12 गे पण गोपाळा विचार केला, देवा तर दुसऱ्याच्या घरी रे, तुझ्या घरी कधी. देव म्हणत आज आपल्या घरी. सर्व गोपाळ आले, भरपूर दैव खाल्लं. त्यानंतर माल मुद्द्यास यशोदेच्या हाती पडला. देवाची घरी देवे केली चोरी, देवाच्या घरात देवाने चोरी केली, त्या देवाचं देवपण कळलं. देवाचं देवपण कधी कळलं मला विचारल्यापेक्षा आमच्या कोकिला मावशीला विचारा. चहा ठेवच्या, थांबा म्हणे आधी कामावर आले, चहा आला, चहा गेली पराठे आणले गंजीवर, तिथं तो बाबा हा असा उभा, लगेच आली परत आले असताना चहा केला, बाबाला नेऊन दिला. डबल पराठ्याचा म्हणजे इंधन आणण्याकरता गेली, तिथं काहीच नाही विडाला. महाराजांची आई म्हणायच्या, माझ्या पोटामध्ये दुखतंय, माझ्या पोटामध्ये दुखतं. बाबाने एक फुटकी मारली, कुठंच बसलो.
डोळे आंधळे असताना करा. त्यांची एवढी शक्ती मुखं गुरुती वाचाल बंगुलंग येते यत्कृपातम मंदे परमानंद आनंद. ते काय करू शकते? आंधळ्याशी डोळे पांगड्याशी पाय तुका म्हणे वृत्त होती जरणे रे. फक्त तुका म्हणे त्याचे व्हा तुम्ही विढाला. केशवरीच्या हाती सापल्यानंतर कृष्णा आजपासून तर गावात राहणं तसलं आई उद्या जायला मी राहणार सवे घेऊन ये. गाई चारण्यात रतने गाई चारा या रानात गेला. घोंगडीवाला गाई गोपाळ सोंगडे वन गाई गोपाळे मुनीच्या तटी गोधने चारा गोधने चारावया जातो गाई राखण्याकरता निघाले. गोधने चारावया जातो शाहन पाणी. हा यमुनेच्या तीरावर गेले. गाई ओझवल्या कडंबाच्या झाडाखाली बसले आणि बसले असताना भगवंताने सांगितलं तरी भुका लागल्या का? आणि बिगर नाश्त्याचं कोणीच नाही, घरूनही कोणी आलं नाही. आणि तर मग इथं आलं की 7 दिवसात 5 किलो वजन वाढते. विडाला प्रत्येकाला सवय आहे चहा द्यायची. कोणी असो, बतुल भाऊ असतील महाराज चहा, आई असतील महाराज चहा, बाबा आले की चहा, शिवा भाऊ आले की बाबाचं घ्या तुम्ही आता एवढा. म्हणजे सर्व प्रेमाची मंडळी आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. चला सर्वांनी आज तर वरपूर नाश्ता वगैरे चांगलं होतं. आमचे अमोल महाराज बाबा असं तुम्ही पाहतच नाही, चांगली गोष्ट आहे. नाही देखील येते मिळे
भोग सुखाचे हा संतांचा दरबार आहे माझ्याकडे. इथं काय कमी आहे? आणि खरंच कमी नाही. या दरबारात तर काहीच कमी नाही. असं मी म्हणतो असं नाही बरं. गुरुवारी भोपाळ बाबा आले परवा दिवशी. आले, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी ते समाधी झाली त्यावेळेला आलते. आपण काही आले नाही. त्यांनी ते पाहिलं, तिकडे सभागृह पाहिलं भलं मोठं, त्यानंतर मंदिर पाहिलं. आणि मंदिर पाहिलं असताना त्यानं वा महाराज सांगू का तुम्हाला एक म्हटलं काय, गजानन महाराज जवळ आणि रामचंद्र महाराज जवळ काहीच कमी नाही. विडाला खरंच कमी नाही. त्याला जे लागत असेल त्या पद्धतीनं सर्व सेवा आहे. चला मला तिकडे जायचं नाही. त्यानंतर सर्व गोपांसह देवासाठी खेळ करू. पुढचे किती दांडो चंदूला बोलणार खेळ मागेला मुलीच्या तरी अशी मर्दानी खेळ खेळले आणि खेळता खेळता देवा आणि बाल हो काय आता खेळलोय पण माझा टाईम संपलेला आहे. आता जर लांबवलं ना पुढे मला कीर्तन घडणार नाही. माहिती नाही बोले थोड्यात गोडी बरी. हा सर्व आपल्याला कार्यक्रम आवडायचे आहेत ना, त्यामुळे मग नाही करायचं कारण हे आपल्या घरचं आहे. कारण दुसऱ्या ठिकाणी असतो मग तिथं प्रश्न असते की जरा पाकिट कमी करतील म्हणून बिडाला असल्यामुळे काही प्रश्न नाही. चला मला तिकडे जायचं की सर्व कोपरा नाका मारले हेरीगड्या भजावाकड्या टाक घोंगड्या सोड आठवड्या शिदोरीच्या हरी हा करतो काला बसून यमुनेच्या सर्व कोपवाड आले. आणि सर्व कोपडा सरकारे आपली जात एक आहे, आपला धंदा एक आहे, आपलं गाव एक आहे. जेवण कोण वेगवेगळं सर्वांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी करा. बाबा असताना सर्वांच्या शिदोरीचा काला असा ठिकाणी दर सोमवारी वाटपा लागे काहीच नव्हतं. विडाला हा परिवार देखील बाबांच्या परीक्षेमध्ये उतरला आणि भक्त परिवार देखील बाबांच्या परीक्षेमध्ये उतरल्यामुळे आता तर असं आहे हा घरी ताकाचे सर्व येथे नवनीताचे नित्य दिवाळी आहे. नित्य दिवाळी विडाला काळ असा होता बाबा असताना ते झाड ते झुडं ते बबे टांगलेली लोकांची वाट पाहायला लागली. कोणी येते काय गुळच्या घेऊन गुळच्या तुला म्हणजे गुळच्या घेऊन येतं का भाकरी आणायचे का कोणी सर्व वाट पाहायचे. मग बरेच भक्त मंडळी यायचे सर्वांचे बाबा समोर बसायचे आणि बाबा ज्याला वाटले त्याचे घ्यायचे सर्वांचा स्वीकार करायचे. मग उरलेला प्रसाद सर्व लोक घेत असते. तीच पद्धत या गोकुळामध्ये देखील बघा. चला सर्वांचे सूत्र एका ठिकाणी करा. सर्वांचे सूत्र एका ठिकाणी केल्या. लहान गोपाळात घेतले, मोठे गोपाळ बाहेर ठेवले. भगवंताने मुदा घेऊन या करी लाडू बनवला. त्याचे लाडू हातामध्ये घेतला. अनेक प्रकारच्या भाज्या होत्या, अनेक प्रकारचे लोणचे होते, अनेक प्रकारच्या चटण्या होत्या. त्यानंतर वेणू अमृत खुरला, डोक्याला मोराचं ते खांद्यात कांबडी. आणि भगवान कसे दिसायला लागले शुकाचार्य महाराजा परीक्षितला सांगा बिभ्रत वेणू जठर फटयो शृंग वेत्रीच्या कक्षे वामे पाणू असून कवलम तत्फलानिमुलेषु मध्ये नर्वविक्षे स्वर्गे लोके निशित मुजे यज्ञ गोपाल केले गोपाल रामचंद्र तोच काला माझ्या ज्ञानावर पंढरपूरला गेला. माझा ज्ञानाराज गोपाळ तोच काला आई साहेबांनी मुक्ताईला केला. तोच काला सखाराम बाबाने केला. तोच काला श्रीराम बाबाने केला. तोच काला तिकडे भोजने महाराजांनी केला. अनेक भागामध्ये जे संत होऊन गेले त्या संत महात्म्याने काला केला. तोच काला आज बाबांच्या दरबारामध्ये श्रावण मासानिमित्ताने मणिकर्णात मातेच्या या पवित्र वाळवंटामध्ये तुम्हा आपल्या लोकांना प्राप्त झाला. ज्यांच्यामुळे आपण कालेचे अधिकारी बनलो त्यांचं चिंतन ज्ञानेश्वर महाप्रसाद आहे आजचा प्रसाद श्री हरिभक्ती फलन सुरेश महादेव खराटे राहणार अंबिकापूर
यांचा महाप्रसाद आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय साहेबराव नारायणराव गोरे राहणार शेगाव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाडू वाटप आहे. कारण दरबारीनं शिरा असते, म्हणजे आता लाडू वाटप आहे. म्हणून ज्या परिवाराकडून महाप्रसाद आहे, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाडू प्रसाद आहे, त्या सर्व परिवाराला, सर्व भक्त मंडळीला भगवंताच्या कृपेनं, बाबाच्या आशीर्वादानं दंडायुष्य लाभो. आई आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त हो. आणि उत्तराउत्तर बाबा तुमच्या आपल्या हातून अशी सेवा करून घेत राहो. एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करू. आणि सर्वांनी संकल्प करा. परत समाधीचं काम आता हे संगवारी दगडाचं काम चालू झालेलं आहे. ते काम रामनवमी पर्यंत पूर्ण व्हावं आणि रामनवमीच्या दिवशी बाबा मूर्ती रूपाने या ठिकाणी विराजमान व्हावं, ही सत्य संकल्पना आजच्या या कीर्तनामध्ये करा. आणि बाबा तो आपला सर्वांचा संकल्प पूर्ण करून घेतील. एवढी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा समाप्त. कंठी धरा. कृष्ण वने अवगाहने प्रभाता वाटुवेकमिका वैष्णवनिका संभ्रमा या ब्रह्मनिका उत्तमलोकारा माला वाटुवेकमिका वैष्णवनिका संभ्रमा भूमंडळे भूकमले संभ्रमा